नमस्कार, छायाज रेसिपीजमध्ये आज आपण रवा आणि बेसन यापासून खूप सोपा, टेस्टी आणि झटपट बनणारा खूपच छान असा नाश्ता बनवतो आहे। यासाठी इथे मी 1 वाटी बारीक रवा घेतला आहे। बारीक रवा नसेल तर जाड रवा एकदा मिक्सरला फिरवून मग इथे वापरा। त्याच वाटीने मोजून इथे 1 वाटी मी बेसन घेतलं आहे। अर्धी वाटी दही घालायचं आहे आणि त्याच वाटीने इथे मी 1 वाटी पाणी यामध्ये घातलं आहे। अगदी सोपं साहित्य आहे। 1 वाटी रवा, 1 वाटी बेसन, अर्धी वाटी दही आणि सुरुवातीला 1 वाटी पाणी घालायचं आहे। मिक्स करून घ्यायचं आहे। याच्यातल्या सगळ्या गुठळ्या काढून घ्यायच्यात। आता यावरती झाकण ठेवून हे असंच 10 मिनिटं बाजूला ठेवून द्यायचं आहे। इथे 10 मिनिटं झालेत आणि यातला रवा आता छान फुलला असेल तर इथे पाहू शकता हे आधीपेक्षा घट्ट झालंय। यामध्ये आता आपल्याला आणखी पाणी घालावं लागेल, तर इथे मी आणखी 1 वाटी पाणी घेतलंय। यातलं थोडं थोडं घालत जायचं आहे। एकत्र मला किती पाणी लागलं ते मी तुम्हाला शेवटी सांगते। तर आता हे अगदी परफेक्ट आहे असं हवंय आपल्याला आणि यासाठी मला इथे 1.5 वाटी पाणी लागलंय। आता यामध्ये पुढचं साहित्य घालूया। तर चिमूटभर इथे हळद घालायची आहे, पाव चमचा जिरेपूड घातली, चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे। मिक्स करूया। तर याचे आपण डोसे बनवणार आहोत। यासाठी हे छान असं फेटून घ्यायचं आहे 3 ते 4 मिनिटं। यामुळे यामध्ये आपल्याला इनो किंवा बेकिंग सोडा असं काहीच घालायची गरज नाही आहे। मस्त जाळीदार असे डोसे आपले तयार होतील। तर हे मी असं 3 ते 4 मिनिटं फेटून घेते। आता हे डोसे बनवण्यासाठी तयार आहे। तर इथे मी तवा गरम करत ठेवला होता। याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे। ब्रशने असं तवा ग्रीस करून घ्यायचा आहे। यावरती पाणी शिंपडायचं आहे। आता 1 ते 1.5 चमचा पीठ घालायचं सेंटरला आणि डोसा असा हलक्या हाताने पसरवून घ्यायचा आहे। खूपच सोपी अशी रेसिपी आहे। अगदी कमी साहित्य यामध्ये आपल्याला वापरायचं आहे। तर इथे पहा वरून पूर्ण डोसा असा ड्राय झाला आहे। यावरती तुम्ही आता बटर घालू शकता, पण मी इथे खूप कमी तेलामध्ये बनवते त्यामुळे इथे मी बटरसुद्धा घालत नाही आहे। मुलांसाठी बनवत असाल तर इथे बटर घाला। यावरती इथे मी शेजवान चटणी घातली आहे। कुठलीही चटणी जी घरी असेल ती तुम्ही इथे पसरवून घेऊ शकता। लसूण खोबऱ्याची जी चटणी असते ती घरी असेल तर ती सुद्धा इथे तुम्ही पसरवून घेतली तरी चालेल। टोमॅटो केचप लावू शकता। यापासून तुम्ही मसाला डोसा सुद्धा बनवू शकता। मसाला डोसाचा जो बटाट्याचा मसाला असतो तो तयार करून घेऊन तुम्ही यापासून मसाला डोसा सुद्धा बनवू शकता। यावरती थोडासा कांदा पसरवून घेतलाय। याबरोबरच थोडासा टोमॅटो याच्यावरती मी पसरवणार आहे। शिमला मिरची असेल तर ती सुद्धा तुम्ही इथे बारीक चिरून घालू शकता। गाजर किसून घालू शकता। यावरती मी आता चीज किसून घालते। पनीर असेल तर ते सुद्धा तुम्ही इथे कुस्करून पसरवू शकता, आणखी पौष्टिक होईल। अगदी कमी साहित्यामध्ये होणारा असा हा डोसा किंवा बेसनचा चिला आहे। यामध्ये आपण दही वापरले, पण जर घरी दही नसेल तर तुम्ही 2 चमचे लिंबाचा रस घातला तरी चालेल। तर इथे मी थोडीशी हिरवी मिरची घातली, कोथिंबीर पसरवून घेतली। दिसायला सुद्धा पहा किती मस्त दिसतंय, अगदी कलरफुल दिसतंय। तर आपला हा डोसा छान असा भाजला गेलाय, क्रिस्पी झालाय। रंगसुद्धा पाहू शकता किती मस्त आलाय। काढून घेऊया। दिसायला हा जितका छान दिसतोय चवीला सुद्धा तितकाच मस्त आहे। आणखी एक इथे बनवून घेऊया। मुलांसाठी अगदी पौष्टिक रेसिपी आहे। इनो सोडा असं आपण काहीच वापरलेलं नाही आहे आणि घाईच्या वेळेस जर तुम्हाला डोसा खायचा असेल झटपट तुम्ही हे घरातलं साहित्य मिक्स करून यापासून डोसा तयार करू शकता। तर इथे मी दुसरा डोसा सुद्धा पसरवून घेतलाय। तर हा मी इथे प्लेनच बनवते। पहा हा सुद्धा डोसा
तयार झाला आहे। एकानंतर एक अगदी झटपट हे डोसे तयार होतात। खूपच कमी वेळ लागतो हा डोसा भाजायला। तर इथे मी टोमॅटो केचपबरोबर सर्व केले आहेत। तुम्ही खोबऱ्याच्या चटणीबरोबर सर्व करू शकता, सांबारबरोबर सर्व करू शकता। पौष्टिक तितकाच टेस्टी असा हा बेसनचा चिला किंवा डोसा एकदा तरी नक्की बनवून पहा। रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये कळवायला विसरू नका। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह। तोपर्यंत धन्यवाद।